तुम्ही माझं ऐकून घेणारच नाही आहात का? जाऊ दे, मीच बोलते. साहेब हे बघा, दादाच्या सांगण्यावरनं मी त्या जिजीच्या फायलीवर सह्या केलं, हे खरंय. पण साहेब अहो, मला हे कुठं माहिती होतं का मी ऑफिसला येण्यासाठी तो जिजी त्या पाण्यात विष मिसळेल आणि लोकांना मारेल. हे बघ, माझं काही चुकलं असेल ना, ते एकच चुकलंय का मी माझ्या चिलीपिलीसाठी मला सगळं माहीत असताना मी सह्या केलं. हे चुकलं माझं. सगळं आता बोलून काय फायदा नाही. साहेब हे बघा, मला माहिती मी तुमचा विश्वासघात केला, पण तुम्ही एक गोष्ट विसरू राहिली का साहेब? अहो, त्या फायली अजून त्या जिजीकडे पोहोचल्याच नाही ना. नाही, पण तुझ्या भावंडांना वाचवण्यासाठी त्या फाईल तुला द्याव्याच लागणार आहेत. साहेब, मला हे सगळं करायचं असतं ना तर कवाच केलं असतं. तुम्हाला कळू राहिलं का? आपण अजून बी अपर्णा मॅडमचं नाव वाचवू शकतो आणि त्या जिजीला बेड्या ठोकू शकतो. काय तुम्ही मारू राहिले का मला? साहेब, त्यापेक्षा समजून घ्या. अहो, मी जाते ना त्या फायली जिजीकडे घेऊन आणि मग तुम्ही त्याला मारा. काय राजकारणी येतो एवढं सगळं सोपं वाटतं का तुला? अरे बिल्ड हा? साहेब, ऐकून घ्या, समजून घ्या जरा. आपल्या रागात आहे ना त्या जिजीचा फायदा उरायला. अहो, त्यापेक्षा आपण त्याची 12 वाजू ना. तुझी भावंड अडकलेत ना, त्यामुळे अशी इमानदारी वर यायला लागली. ठीक आहे, मला माझ्या चिलीपिलीला वाचवायचं. तुमचं काय, पोलीस आहे ना तुम्ही? अहो, तुमच्या कर्तव्याला जरा जागा. माझं कर्तव्य मला नको शिकू तू. अहो, जरा शांतपणे बोला की. असं वसकतं काय हो अंगावर? जरा विचार करा. ही फाईल आहे ना, मी त्या जिजीला देऊन फरार बी झाली असते. तर तुमच्या घरातल्या लोकांनी मला लय माणुसकी शिकवली. जाता जाता काहीतरी चांगलं करू द्या की त्यांच्यासाठी. साहेब अहो, मला माहिती आहे मी तुमचा विश्वास तोडलाय, मला माहिती आहे. पण साहेब, काही होऊ द्या, त्या जिजीपर्यंत त्या फाईली नाही पोहोचल्या पाहिजे. अहो, आपण त्याला धडा शिकू ना साहेब. हा, तुम्ही माहिती साथ द्या प्लीज साहेब, प्लीज. आपण मॅडमचं नाव बी खराब होणार नाही आणि माहिती चिलीपिली बी सुटतील. हा साहेब, प्लीज साथ द्या ना.